पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी परिसरात जागेच्या वादातून मोठी आणि धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। पाम टेंभी येथील सर्वे क्रमांक 74 क या जमिनीबाबत न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरही वाद थांबलेला नसल्याचे दिसून आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 50 ते 100 जणांचा मोठा जमाव अचानक घटनास्थळी दाखल झाला आणि जेसीबी मशीनच्या साहाय्याने तेथील गाड्यांची तोडफोड करण्यात आली। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। तोडफोड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या मुलावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे। या झटापटीत काही जण जखमी झाल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र काही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। स्थानिक नागरिकांनी काही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। घटनास्थळाहून धारदार शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हा हल्ला नेमका कोणाच्या सांगण्यावरून झाला, यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जात आहे। परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। जमिनीच्या वादातून कायदा हातात घेणे गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांवर पोलिसांनी तत्काळ आणि कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे। आणि तसाच मी बोलला काय झाला तर तसाच मला तो एक माणूस आहे तिकडे, तो मुलगा, त्यांनी मला डायरेक्ट 2 कानफाड्यात 2-3 कानफाड्यात अंगावर 4 मुलं उडले तिकडे आणि माझ्या अंगावर चाकू मारायचा प्रयत्न केला त्यांनी। आमचा काय तुम्हाला कोणावर संशय आहे की हा नक्की कारभार कोणाचा आहे? त्यांनी नाव घेतले 2, त्यांनी आता माझ्या वडिलांनी जसे नाव घेतले तेच नावावर आम्हाला संशय आहे, पण त्यांची आहे ना चौकशी आणि माझ्यावर चाकू मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांचा हाफ मर्डरचा केस लागणे पाहिजे पहिले तर। आज माझ्या इकडे बघा, इकडे सर्व मला आहे ना आज मला लागलेला आहे आणि मला 2 कानफाड्यात माझा चष्मा पण तुटला एक, त्याच्यामध्ये माझा शर्ट अख्खा फाडलेला होता, मी अख्खा शर्ट फाडून माझा होता, माझे तिकडे कपडे पण फाटलेले पडलेले आहे बघा। केव्हा समजलं की या ठिकाणी काहीतरी मला खाली 5 मिनिटं मी इकडे बघेला, तसंच 5 मिनिटं माझ्या वडिलाचा फोन आला की असं काय झालं। मी आला 1 मिनिटात पोहोचला, तसंच मी बोला थांबा, तर हे लोक थांबायला तयार नाही। तो डायरेक्ट आहे ना आई बहिणीवर शिव्या द्यायला लागला आणि आमच्या गावाच्या बोलले गाव तुमचा भिकारचोट आहे आणि असं पण बोलले की ना आम्ही विरारचे लोक आमच्या इकडे चालेल असं पण हे लोक बोलले। ते त्यांचे बाई लोकांचा पण हे लोक लेडीजांचा पण येतात, लेडीज पण सर्व अंगाला, महिला सर्व अंगावर आम्हाला मारायला, जेव्हा त्याच्या सर्व 35-40 महिला 70-80 मुलं, त्याच्यामधले 2 माणसं खाली पकडण्यात आले, त्याच्यात 5-4 लेडीज आले, ते सर्व खोटे बोलून अंगावर यायला लागले आणि आमचे काही हे पण नाही, बोलणं पण नाही आमचा की तसेच मारायला लागले अंगावर। जेव्हा मी थांबवला तेव्हा जाऊन ते थांबले। तर काय नक्की घटना काय घडली? घटना म्हणजे ही सर्वे नंबर 74 क जागा ही आमची एमआयडीसी आणि आमचे वादविवाद आमचे कोर्टात चालू होतं। 22/7 मी कोर्टात आम्ही ही जागा निर्णय आमच्या बाजूला लागला व त्याची ऑर्डर कॉपी तुम्हाला मी पाठवलेली आहे। हे जे गुंडे आलेले हे व्यक्तिगत कोणीतरी पाठवलेले आहे, इकडचे नाही आहे, पण हे ओरिजिनल गुंडे आहे। त्यांच्याकडे चाकू सापडले। मी होतो माझ्या बोईसरवाला ऑफिसला होतो तिकडे, तिकडून मला माझ्या भंगारवाल्याचा फोन आला कि शेठ जी 100 लोग है लेडीज और पकड़ के जेसीबी से कुछ तोड़ने वाला है। तो मी पियुषला फोन केला, माझ्या मुलाला सांगितलं जा तिकडे कोण आलाय। एमआयडीसी वाला येऊ शकत नाही, कोर्टात जिंकलेली केस आहे मी, आणि गावालाही येऊ शकत नाही कारण कोर्टात लिगल जिंकलेलं आहे, माझ्या वडिलाच्या नावाने ही जिंकलेलं आहे। पण मी आज वडील अपंगत्व असताना मी इकडे आलेलो आहे। परंतु काय झालं, हे जे 50-100 लोक जे पाठवलेले आहे त्याच्यात त्यांनी नावं जे सांगितले ते त्याच्यात एक कमळाकर पाटील म्हणून, त्यांनी त्यांच्या कोणी कमळाकर पाटील व आम्हाला सरपंचाचा मुलगा कोण राकेश दत्तात्रय पिंपळे यांच्यावर ही हे तो मुंबईलाच काम करतोय व त्याच्याबरोबर दुसरेही लोक आहे। हे लोकांनी पहिलं षडयंत्र 2 वर्षापासून चालू आहे आमच्यावर, कुठला आरोप करायचा, मुद्दाम त्रास द्यायचं, हे ह्यांचे गुंडे प्रवृत्ती। हे माणसं पोचतात मुंबईला आणि मग इकडे मुंबईचे लोक जर एका गावात खेडेगावात डेअरिंग करतात 100 लोक येऊन, म्हणजे काय, एक उपसरपंच मी आहे, माझे ग्रामपंचायत आहे 500 मीटर व माझी ग्रामपंचायत आहे, आमची गाव आमचा 500 मीटरला आहे, लगत आमचे गावकरी आहे राहतात। जर 100 लोक तिकडचे येऊन तोडतात
तर आता पोलीस लोक काय करतात त्याच्यावर मी बघत आहे. पोलीस लोकांना कारवाई दिसतं. लेडीजलाही मारहाण केली त्यांनी, पुरुषांनी. मुलगाला, लहान मुलगाला हात उचलत सोडवायला. आणि JCB कोणाचा? JCB तर मुंबईवरून आणलं नाही, JCB ही इकडून आणलेलं आहे. म्हणून मी बोलतोय, हे मी नाव घेतलंय त्यांची पूर्णत्व चौकशी व्हायला पाहिजे. व ज्याचे घेतलं त्यांनी स्वतः नाव घेतलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे ट्रेसपास, कोणाच्या प्रॉपर्टी जाऊन, हे कोणाच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन तोडणं हा ट्रेसपास गुन्हा पहिला आहे. त्यानंतर महिलांवर आरोप केला, त्यांच्यावर महिलांना हात टाकलाय, त्याचाही गुन्हा त्यांच्यावर लागला झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.